ला जॉब करून आपला मुलगा या ठिकाणी क्रिकेट नाईट साठी आलेला आहे. पुन्हा तो उद्या जॉबला जाईल जाशील ना. प्रत्येक षटकाराला राहुल ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये आमच्या डीपीएलचा ऑप्शन होता हॅट्रिकला आणि हॅट्रिक मारली तर 1000 रुपये. काल मी रात्री 2 वाजता घरी गेलोय आणि परत तिकडनं सकाळी जॉबवरून परत 4-4.5 तास प्रवास करून इकडे, म्हणून याची खूप किंमत आहे मला या मॅन ऑफ द मॅचची. नक्कीच बेस्ट ऑफ लक निकेत फर्स्ट आदर्श आहे. दिवसा जॉब करा, नाईटला मात्र एसपी ट्रॉफीला भेट द्या. वेलकम एसपी ट्रॉफी बिलोशी वाडा. ओव्हर टू कॉम बॉक्स. येस थँक्यू सो मच सूरज पाटील सर. नवीन मॅचला आपण सुरुवात करतोय. जय हनुमान गांद्रे विपक्ष ओम साई निंबवली संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बरेचसे क्रिकेट रसिक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यामध्ये देवा टायगर्स देवळी संघ, त्या संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू आणि एक चांगले आयोजक पडगा परिसरातील मंगेश पाटोळे अर्थात आपला मंग्या देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा नुकतीच संपन्न झाली देवळी गावामध्ये. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीप पाटील साहेब त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. थँक्यू सो मच मंगेश पाटोळे अँड देवा टायगर्स देवळी. जाऊयात मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सदानंद हडकमोल सरांचा सुंदर आवाज. धन्यवाद अजय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, एक जबरदस्त सामना निंबोली विरोधात जय हनुमान गांद्रे. प्रति षटकाराला 200 रुपये राहुल यांच्याकडनं, तर लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपये. पहिल्या चेंडूवर काय घडलंय? 2 धावा. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय प्रदीप पवार. टीम निंबोली संघाचा ओम साई टीम निंबोली. षटकार हॅट्रिकला भाई पाटील वसुरी, भाई महादू पाटील यांच्याकडनं 500 रुपये. ओके. प्रदीप पवार या षटकावरला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पंचांचा इशारा नो बॉल. सारांश संदीप पाटील म्हणजे ज्युनियर एसपी गोलू यांच्याकडनं प्रत्येक षटकाला या मॅचमध्ये 100 रुपये पारितोषिक लागलंय गांद्रे टीमसाठी. प्रति षटकार 100 रुपये गोलू म्हणजे ज्युनियर एसपी बिलोशी सारांश पाटील. राहुल ठाकरे यांच्याकडनं प्रति षटकाराला 200, षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. 1 रन फोडून काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाहीये. चांगली टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता पण त्या डावामधले 3 चेंडू टाकून झाले, 2च चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. संघाने जर 50च्या पुढे जर धावसंख्या उभारली तर परत 1000 रुपये मालामाल केलं जाईल गांद्रे संघाला राहुल ठाकरे यांच्याकडनं. राहुल ठाकरे दोन्ही खिशामध्ये अगदी नोटांचा बंडल भरून आलेले आहेत. 25,000 रुपये बरोबर घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी बिनधास्त सांगले ईडी पर्यंत जाऊ द्या नाही तर सीडी पर्यंत जाऊन द्या. हम नाही डरते, कष्टाची कमाई आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला आडव्या बॅटनं वापरलं जातं. 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 9 वर. तिथून मारा केला जातो. चिवट तिखट मारा नक्कीच पाहायला मिळते. तितकीच उत्तम साथ आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची. गांद्रा संघ ज्याने मागच्याच 26 जानेवारीच्या दिवशी एक जबरदस्त स्पर्धा शिरसाट इथे आयोजित केली होती. आयदेश प्रतिष्ठान तिथला अंतिम विजेता संघ ठरलेला. निखिल भोईर यांना ज्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित केलं होतं. पुन्हा एकदा या षटकातला प्रदीप पवार यांचा मला वाटते बहुधा 4था चेंडू मार्गस्थ केला जातोय.
यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा उडवलं जातं. एक रन फोडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतो का? सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अगदी पायामध्ये युसेन बोल्ट आणि कार्ल लुईसच्या वेगानं पळायला मिळाले. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11वर. वातावरणामध्ये थोडीशी थंडता आलेली, एकदम चिल्ड झालेले वातावरण. जसजशी थंडी वाढेल तशी अंडा पाव जिथे भेटतो त्या अंडा पावच्या स्टॉलवर मात्र गर्दी वाढते. एन्जॉय ग्रुप आणि महेश पाटील बिलोशी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर तडाखा दिला जातो. सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि चेंडू जातोय दन दन करत स्ट्रेट. चौकाराला 200 रुपये राहुल ठाकरे यांच्याकडनं. कोणी मारला चौकार? निखिल भोईर. याच्या खात्यात 200 रुपये जमा होतील. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेच्या पलीकडे जातो की काय बघूया. राहुल ठाकरे यांच्याकडनं पुन्हा एकदा 200 रुपये. 400 राहुल ठाकरे यांचं म्हणणं आहे की लुटा गोलंदाजाला, कुटा म्हणजे तुम्ही लुटा. निखिल भोईर 200 आलेले आहेत. 400 रुपये जमा झालेले राहुल ठाकरे यांचे. पहिलं षटक संपलं का? तब्बल 19 धावा पोलिशी मार प्रदीप पवार यांना दिला जातोय. तर नक्कीच मार्च महिन्यामध्ये अजून एक वाडा टेनिसमध्ये मोठा क्रिकेटचा महासंग्राम. देश स्पर्धा 1,11,000 प्रथम पारितोषिक. आदरणीय लोकप्रिय फेमस खासदार भिवंडी लोकसभेचे बाळमामासाहेब खासदार चषक वाडा शहर वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य क्रिकेटचा महासंग्राम. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये. आयोजक वैभवजी ठाकरे, रणजित पाटील, कैलासजी तरे. लाखाची स्पर्धा 2 मार्च ते 5 मार्च. संपर्क WCA चे अध्यक्ष जयेश पाटील आणि रणजित पाटील यांच्याकडे करा. पुढचा चेंडू यावेळेला देखना फटका. राहुल ठाकरेंचे 200 रुपये आता कुणाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत? पहिल्या गड्यासाठी जर 40 धावांची भागीदारी झाली तरी राहुल ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये. बोल ना कैलास. विवेक जाधव यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर कैलास बष्टे मॅन फ्रॉम मुसाने यांच्याकडनं 2,000 रुपयाचं रोख बक्षीस. हो जाऊ मालामाल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 25 वर. धावांचा पाऊस, रनो की बौछार. गोलंदाज गौतम, अगदी बुमरा सारखी ऍक्शन. या वेळेला मात्र आपल्याला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बघा गौतम ज्या वेळेला धावताना तेव्हा असं वाटतं की कदाचित जसप्रीत बुमरा मैदानामध्ये आलेत की काय. अगदी सुरुवातीला त्यांचा जो स्टान्स आहे तो अगदी जसप्रीत बुमरा सारखाच वाटते. प्रति बुमरा. गौतम चोगले मॅन फ्रॉम निंबोली.
बघा देखणं असं नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी. यावेळेला पुन्हा एकदा विवेक जाधव यांच्या बॅटमधनं शॉर्ट टॉम्पूलचा चौकार पाहायला मिळतो. 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. आणि ज्युनियर एस पी बघा टीव्हीवर दिसत आहेत गोलू, टीव्हीवर दिसत आहेत गोलू, हेच ते गोलू. सारांश संदीप पाटील. गांधऱ्यावाल्यांचे जावाई बुवा मुसारनेवाले कैलास पष्टे यांचं म्हणणं आहे की लगातार 3 चौकार मारले तर जावाई बुवा कैलास यांच्याकडनं 2,000 रुपये आणि राहुल ठाकरे यांच्याकडनं पण 2,000 रुपये मालामाल केलं जाईल. सारांग वैभव भोईर प्रति षटकाराला 200 रुपये, हॅट्रिकसाठी 1,000 रुपये. पुन्हा एकदा विवेकच्या बॅटमधनं चेंडू आलाय. 1 रन फोडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या थोडीशी मंदावल्यासारखी वाटते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ केला जातो. सामने 3 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीतले गोलू मात्र मन मुरादपणे आपला आनंद साजरा करतोय. त्याला असं वाटतं की अजून रात्र झालेलीच नाही, दिवसाच आपण करतोय. हा, त्याला वाटते रात्र झालेलीच नाही, दिवस आज झोपूच नको. धावसंख्या 28, बिन बाद 28. निखिल भोईर आणि विवेक जाधव. बघा 40 धावांची जर भागीदारी केली ना तर राहुल ठाकरे यांच्याकडनं 1,000 रुपये. बंडल अगदी फोडून तयारीतच आहे राहुल ठाकरे. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकवलं जातं. मिड विकेटच्या दिशेने 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव. बघा विजयची चपळाई. अगदी कार्ल लुईस, युसेन बोल्ट, पीटी उषा यांच्या वेगानं धावत जातो. वारा प्यायल्यागत धावसंख्या जाऊन पोहोचली बिन बाद 30. पार्टनरशिपसाठी 40 धावांच्या पार्टनरशिपसाठी फक्त 10 धावांची गरज आहे. एकदा की 10 धावा ओलांडल्या की राहुल ठाकरे यांचं 1,000 रुपयाचं बक्षीस त्यांना लागू होईल. बघा गोलूची डेअरिंग बघा, स्टंट करतोय गोलू, आगीशी खेळतोय. जावई बापू पण मानायला तयार नाही. त्यांनी सांगितलं का 50 धावांच्या पुढे जर स्कोर गेला तर कैलास पष्टे जावई बुवा यांच्याकडनं पुन्हा 1,000 रुपये आणि राहुल ठाकरे यांनी 40 केल्या तर 1,000 रुपये. सारंग वैभव भोईर यांच्याकडनं प्रति चौकार 100, 200 रुपये आणि हॅट्रिक केली तर 1,000 रुपये. यावेळेला पुन्हा एकदा विवेक यांच्या आलंय. षटकार येतो की काय बघूया. पुढचा चेंडू. आणि इथे मात्र वैभव नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली.
एक रन पळून काढली जाते. बघा कैलास पष्टे यांचं म्हणणं आहे की विजय बटाला यांनी पण जरी झेल घेतला तर त्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय DCC डोंगस्ते आणि खानिवली. नाणेफेकीसाठी या. आकाश जाधव यांच्याकडनं आकाश जाधवसाठी 300 रुपये प्रति षटकार चौकार. धाव संख्या 37. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहे सागर भोईर. विजय बटाला यांनी जरी झेल घेतला तरी कैलास पष्टे मॅन फ्रॉम मुसाने यांच्याकडनं त्यांना 200 रुपयाचं बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल. हे आता सध्या नको लावू बाबू. गोलूला बाहेर आणा. शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडूला उडवलं जातं. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचलेली बरोबर 39. बघा राहुल ठाकरे यांचं बक्षीस फक्त एका धावेने रोखलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आहोत एसपी ट्रॉफी 2025 ग्रँड सेलिब्रेशन. या ठिकाणी मात्र रात्रीच्या वेळीमध्ये पाहू शकता एसपी ट्रॉफी धमाका 2025. बोट टीम कॅप्टन खानिवली टीम अँड DCC डोंगस्ते. प्लीज वेलकम कॅप्टन DCC डोंगस्ते. बी फास्ट. द फायनल कॉल DC डोंगस्ते आहे. कॅप्टन आलेला नाही. पेनल्टीला सामोर जावं लागले. फायनल कॉल. हॅलो. केतन हरड बुदावली यांच्याकडनं DJ साठी फरमाईश आहे. पुष्पा या गाण्याची हा झलक झाली पाहिजे. मी डीजेचे स्वतः ओनर संदेश पाटील डीजेवर बसलेले आहेत. हरिभक्त पारायण आहेत ते, परंतु आवड आणि सवड क्रीडेसाठी वेळ देत आहेत. स्वतः संदेश पाटील SP2 डीजेवर आहेत. यस कॅमेरामॅन. साठी सुद्धा अरुण पष्टे कैलास पष्टे यांच्याकडनं आमच्यासाठी 500 रुपये येत आहेत. धन्यवाद कैलासजी पष्टे, अरुणजी पष्टे. हो बघा प्रत्येक विकेटसाठी सारंग वैभव ठाकरे आणि राहुल ठाकरे सारंग वैभव भुईर यांच्याकडनं 200. तसेच प्रत्येक विकेटसाठी राहुल ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये आणि हॅट्रिक जर केली तर 1000 रुपये सारंग वैभव भुईर आणि राहुल ठाकरे यांच्याकडनं. DCC डोंगस्ते इनिंग ब्रेक झालेला आहे. आपण टॉससाठी पोहोचलेले नाही आहेत. अंतिम पुकार. खानिवली टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. फायनल अँड लास्ट वॉर्निंग. DCC डोंगस्ते टीम कॅप्टन बी फास्ट. बघा पुन्हा एकदा जावाई बापू मानायला त्याने विकेटसाठी पण सांगले. प्रति विकेटसाठी कैलास पष्टे यांच्याकडनं 200 रुपये. जावाई बुवा आहेत ना. चला डोंगस्ते कॅप्टन बी फास्ट. निकेत हा जावाई बाबू इथं 200 देतील पण सासूरवाडीला आल्यावर डबल टिबलनी वसूल पण करतील. यांच्याकडनं 200 रुपये.
आणि गांधरे टॉस संघासाठी बॉक्समध्ये या ठिकाणी आणि राहुल मान्यवरांना ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये, टॉस साठी आमंत्रित आम्ही करत आहोत. कैलास पष्टे यांच्याकडनं पण 200 रुपये. हॅट्रिक जर झाली, लगातार 3 गडी बाद केले तर सारंग वैभव भूर यांच्याकडनं 1000 रुपये आणि राहुल ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपये. तुषारजी ठाकरे आणि विकी सर प्लीज वेलकम टॉस बॉक्स. बी फास्ट. कॅप्टन DC डोंगस्ते. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट बिलोशीमध्ये आपण आहोत वाडामध्ये. अगदी जबरदस्त आयोजन. 1 लाखाची स्पर्धा, 1,11,000 आणि 2 व्हीलर बाईक, वॉशिंग मशीन, LED TV, अनेक पारितोषिकं. फायनल डेला तर भरपूर सारे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आहेत. अजर घाटी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर सुद्धा दिलं जाणार आहे. त्याचबरोबर सूरज पाडी यांच्याकडनं सुद्धा गिफ्ट हॅम्पर भगवद्गीता मात्र असणार आहेत. आणि मेगा फायनल 7 फेब्रुवारी व्हॉइस ऑफ इंडिया रेश्मा मयेकर या स्पर्धेचं खास आकर्षण राहणार आहेत. अक्षय विकी सर या ठिकाणी आलेले आहेत आणि तुषारजी ठाकरे सर पत्रकार. आमच्या समितीत टॉस केला जातोय. खानिवली विपक्ष DCC डोंगस्ते या 2 टीममधील फाईट आणि टक्कर आपण पाहणार आहोत. हेड उपसरपंच चषक टेल BS. हेड उपसरपंच चषक आणि टेल BS भूमिक स्पोर्ट. टॉस विन DCC डोंगस्ते या ठिकाणी टॉस जिंकल्या विशाल पस्टे कॅप्टन आहेत. आपण टॉस जिंकल्यावर काय स्वीकारणार? मी बॅटिंग घेऊ प्रथम. बॅटिंग करताना 3 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत आपण टार्गेट देणार? 30+ जाण्याचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन अँड खानली टीम कॅप्टन. काय म्हणाल, मागच्या मॅचमध्ये सुपर बॅटिंग आपली झालेली आहे. फिल्डिंग यावेळेस मात्र येते. नक्कीच आपण काय प्रयत्न कराल? 25च्या आतमध्ये राखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 25च्या वर. जर 40 झालं तर काय कराल? आमच्याकडे बॅट्समॅन आहेत तसे टोसा 100%. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक आपण पाहतायत आणि यानंतर पुढची स्पर्धा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार चषक. आदरणीय सुरेशजी बाळेमा म्हात्रे खासदार चषक वाडा शहर वाडा तालुका आयोजित असेल. 1,11,000 मैदान हायटेक वाड्याचं 2 मार्च ते 5 मार्च. आयोजक वैभवजी ठाकरे, रणजित पाटील, कैलासजी तरे आणि संपर्क करा WCचे अध्यक्ष जयेश पाटील, रणजित पाटील यांच्याकडे. 2 मार्च ते 5 मार्च खासदार चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका. वेल डन. थँक्यू सो मच सूरज पाटील सर आणि अडकमोल सर. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण एन्जॉय करतोय संदीप पाटील साहेबांची भव्य दिव्य स्पर्धा बिलोशीमध्ये उपसरपंच चषक 2025. हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट तटवला होता. थोडा काळ हवेत होता मात्र चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळतंय. बॅकवर्ड पॉईंटला 1 धाव येथे मिळेल. पहिली धाव फलकावर. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली आहे सागरनं. टार्गेट आहे या मॅचमध्ये ओमसाई निंबवली संघासमोर 40 धावांचं. कैलासजी पष्टे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम कैलासजी पष्टे. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर अरुणजी पष्टे मुसारने वेलकम VIP डायस. SP ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांचं आग्रहाचं निमंत्रण. प्लीज वेलकम. निमंत्रण मान देऊन या ठिकाणी खासमखास जोडी, खासमखास मित्र आहेत SP यांचे. वेलकम. गांधरे संघाच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून. समीर ऑन स्ट्राईक आणि समीरच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. फिल्डर दुरून येतोय. जबरदस्त प्रयत्न परंतु अखेरच्या क्षणाला चूक घडली आहे. बॉल हातातून निसटला आहे. झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज 2 धावा येथे पूर्ण करतायत. समीरला जीवनदान देणं हे फार घातक ठरू शकतंय कारण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं समीरची बॅट तळपली होती. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती फिल्डरने. कैलासजी पष्टे आणि अरुणजी पष्टे यांच्याकडून अडकमोल सरांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. सूरज पाटील सरांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मोठं टार्गेट आहे. 3 ओव्हर्समध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान गांधरे विपक्ष ओमसाई निंबवली. गांधरे संघानं बॅटिंग चांगली केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील तशीच कामगिरी होती. बॅटिंग देखील चांगली होती आणि बॉलिंग देखील.
फुल टॉस बॉल होता हा, नेटचा कनेक्ट करता आलेला नाहीये. धावचीची संधी, परंतु संधी दवडली गेलेली आहे. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. क्विक सिंगल, अखेर चोटी धाव येथे कंप्लीट होते. धावसंख्या 5. जय हनुमान गांधरे टीमसाठी अजूनही पारितोषिक लावलेलं आहे. कैलासजी पष्टे ग्रामपंचायत सदस्य मुसारणे म्हणजेच गांधरे गावचे भाऊजी कैलासजी पष्टे मुसारणे यांच्याकडनं प्रति विकेटला गांधरे टीमसाठी 200 रुपये कॅश प्राइज. 5 धावा फलकावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मयूर. यावेळेला वरची कडा लागली. सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपरसाठी हा सोपा झेल होता. त्याने कुठलीही चूक केलेली नाहीये. बिग विकेट. समीरला जीवदान मिळालं होतं, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. बाद होतोय समीर. यांच्याकडनं गांधरे टीम करिता 200 रुपये बक्षीस लावलं आणि विकेट निघालेली आहे. प्रत्येक विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. कैलासजी पष्टे, राहुल ठाकरे आणि सारंग वैभव भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि पहिलं षटक देखील समाप्त झालंय. फक्त 5 धावा फलकावर. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये अर्थातच 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. कैलासजी पष्टे आणि अरुणजी पष्टे यांच्या माध्यमातून आपण जे पारितोषिक आलेलं आहे आमच्या समालोचकांसाठी, अर्थात अडकमोल सर आणि सूरज पाटील सर यांच्यासाठी 500 रुपये ते देत आहोत. 12 चेंडू 35 धावा. कठीण समीकरण आहे आणि त्यातल्या त्यात समीर बाद झालेला आहे, त्यामुळेच आणखी जास्त कठीण होऊ शकतंय. परंतु मोठे फटके जर खेळले गेले तर हे टार्गेट देखील अचीव केलं जाऊ शकतंय. सागर आणि साई ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. त्यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे, चमक धमक सारं काही आहे, मात्र क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीसाठी विवेक सज्ज होतोय, जो पहिल्या फेरीच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला होता. अप्रतिम गोलंदाजी विवेकची पाहायला मिळाली होती आणि मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे ती त्याने परिधान केलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की तो मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा मानकरी होता. ओहो, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्कूप करायचा होता ऑन साईडला. फाईन लेगच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप झालेला नाही. डॉट बॉल येतोय. राहुल ठाकरे यांच्याकडून डॉट चेंडूसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. 100 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली गोलंदाज मयूरनं. 1 डॉट चेंडू देखील टाकला होता आणि आता विवेकनं डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. निंबवली संघाला उजव्या एसटीच्या बाहेरचा यॉर्कर, वाईड यॉर्कर होता. बॅट तर फिरवली होती परंतु पोचू शकला नाहीये फलंदाज. आणखी 1 डॉट बॉल. सलगचे 2 निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. त्याची गोलंदाजीची शैली देखील आगळी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्मर आहे, उंच पुरा आहे, परंतु साईड आर्म गोलंदाजी तो करतोय. पावलांचा वापर ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, मात्र जबरदस्त फुटवर्क. पायानं बॉल अडवला. लाजवाब कमिटमेंट तेथे गोलंदाजाकडून पाहायला मिळते आणि हाही बॉल येतोय निर्धाव. सलगचा 3रा डॉट बॉल. राहुल ठाकरे यांच्याकडून डॉट चेंडूसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सलगचे 3 डॉट चेंडू टाकलेत गोलंदाज विवेकनं. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर मागच्या बॉलवर फटका चांगला सजवला होता फलंदाजानं. सागर आहे स्ट्राईकला. 9-35 असं समीकरण. वॉट अ बॉल. आणखी एक जबरदस्त यॉर्कर, उजव्या एसटीच्या बाहेरचा यॉर्कर. वाईड यॉर्कर चेंडू देखील खूप चांगल्या प्रकारे टाकले जात आहेत आणि फलंदाजाला अजिबात संधी मिळत नाहीये धावा बनवण्याची. अक्षरशः उभं करून ठेवलंय सागरला, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मेडन षटक जर हाताळलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल राहुल ठाकरे यांच्याकडून. आणि आता मेडन षटकाकडेच वाटचाल सुरू झालेली आहे. 5वा बॉल निर्धाव. ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला. अचूक फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते आणि सामना देखील आता एकतर्फी होताना दिसतोय. 7 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय या सामन्यामध्ये ओम साई निंबवली संघ.
मेडन षटकासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. शेवटचा बॉल हा देखील निर्धाव आणि याचबरोबर हे मेडन षटक. अप्रतिम गोलंदाजी नेत्रदीपक मारा, जोरदार भेदक टाळ्या मारा. वाजवायच्या आहेत. या ठिकाणी मेडन ओव्हर करिता पंचायत समिती सदस्य वाडा राजेश सातवी आणि साईनाथ पष्टे मुसारनी यांच्याकडनं 2000 रुपये बक्षीस. क्या बात आहे. विवेक जाधव यांच्याकरिता या ठिकाणी बक्षीस लागू होत आहे. आणि या ठिकाणी सिकंदर कुरेश यांचं आगमन झाले खानिवली. आपण व्यासपीठावर यावं, एस पी ट्रॉफीचं निमंत्रण आहे. त्याचबरोबर श्यामदादा हजारे आपणारी संदीप पाटील यांचं निमंत्रण एस पी यांच्याकडनं आपण व्यासपीठावर यावं. प्लीज वेलकम. त्याचबरोबर या ठिकाणी जगदीशजी हजारे सर यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक अधिक स्वागत. साईनाथजी पष्टे यांच्याकडून 2000 रुपये जमा झालेले आहेत आणि राहुल ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये. मेडन षटकासाठी विवेक जाधव यांच्याकरिता अप्रतिम गोलंदाजी. फक्त एकच बॉल बॅटवर आला होता, तो देखील त्याने पायानं अडवला, ज्याच्यावर धावा मिळाल्या असत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोथ्रूमध्ये करून दाखवलं आणि त्या व्यतिरिक्त तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच पाहायला मिळाला नव्हता. आता 6 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता ओमसाई निंबवली संघाला. जय हनुमान गांधरे संघ आणि वर्चस्व विवेक गाजवतोय. जाधव यांच्या मेडन ओव्हर करिता या ट्रॉफीचे आयोजक स्वतः एस पी संदीप पाटील यांच्याकडे 1000 रुपये अजून कॅश प्राइज विवेक जाधव करिता. हा फटका चांगला आहे. कव्हर्सला क्लिअर करत असताना फिल्डर पाठलाग करतोय, मात्र नाही पोहोचू शकला आणि बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. पाच बॉल्समध्ये 31 धावांची आवश्यकता. मागच्या षटकामध्ये विकेट किपिंग देखील चांगली पाहायला मिळाली प्रीतमकडून. त्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आकाश आणि राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून आलेलं आहे. कल्पेशजी हरत डोंगस्ते आणि व्यासपीठावर यावं, आपल्याला नम्र विनंती एस पी कडनं. कटरचा वापर, चांगला बॉल. पहिला बॉल थोडासा कमजोर पडला होता, मात्र दुसरा बॉल लगेच वेगात बदल केलाय. डोंगस्ते गावातील मेवणे कल्पेशजी हरट यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यावं. संदेश पाटील, संदीप पाटील यांची नम्र विनंती, आपण व्यासपीठावर यावं. कैलासजी पष्टे यांच्याकडनं प्रति विकेटला 200 रुपये कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक काढली तर 1000 रुपये. साई ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह करायचा होता, आतली कडा लागले. जबरदस्त विकेट किपिंग. अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. आतली कडा लागल्यानंतर बॉल अडवणं एवढं सोपं नसतं, परंतु अप्रतिम असं यष्टीरक्षण पाहायला मिळते प्रीतमच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर त्याच्या विकेट किपिंगवर फिदा होत असताना आकाश आणि राहुल ठाकरे यांच्याकडून त्याच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आउटसाइड एज बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. तिथे फिल्डर उपस्थित आहे. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. सपशेल नांगी टाकलेली आहे फलंदाजांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. चेक. बोबा 11 पॅकर श्याम हजारे खानिवली. बोबा 11 पॅकर श्याम हजारे खानिवली आणि सिकंदर कुरेशी खानिवली. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. वेलकम एस पी ट्रॉफी. आणखी एक जबरदस्त बॉल. प्रहार तर करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर सलगची 4 डॉट चेंडू हाताळलेत गोलंदाज निखिलनं. शेवटचा बॉल बाकी आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्त्वाचा सामना पाहायला विसरू नका. खानिवली विरुद्ध DCC डोंगस्ते. हा कटर आहे, परंतु हा डाव्या एष्टीच्या बाहेर चाललाय. वाईटचा इशारा करतायत पंच संदेश किस्मतराव. अवांतर धाव येथे मिळेल. धावसंख्या फक्त 10 वर जाऊन पोहोचले. 40 धावांचं टार्गेट. शेवटचा बॉल बाकी आहे. 30 धावांची आवश्यकता. सामन्याचा निकाल केव्हाच स्पष्ट झालेला आहे. फक्त औपचारिकता पूर्ण करत असताना गोलंदाज निखिल. लास्ट बॉल ऑफ द मॅच. यावेळेला फटका कडक आहे, समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा मिळतील, मात्र फार उशीर झाला या फटक्याला. आणि याचबरोबर सामना समाप्त होत असताना सामना अखेर जिंकलाय जय हनुमान गांधरे संघानं. सलगचा दुसरा विजय उपसरपंच चषक 2025 बिलोशीमध्ये गांधरे टीमसाठी.
च्या बंगल्यामध्ये सुळे तुळजाभवानी कॅटर्स महिला बचत गट आणि एन्जॉय ग्रुप यांच्याकडे सुद्धा भोजनाची व्यवस्था सुरू आहे, लाभ घ्यावा. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. यस अजय घरत सर. या सामनावीराचा पुरस्कार आपण येथे जाहीर करणार आहोत. विवेकनं मेडन षटक देखील हाताळलेला आहे आणि 15 धावा देखील बनवलेल्या आहेत. सो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विवेक जाधव. चला विवेक जाधव प्लीज वेलकम. जय हनुमान गांधरे टीम ऑलराउंडर बॅक टू बॅक लगातार 2 वेळा सामना वीर ठरतोय विवेक जाधव. लेफ्ट हँड बॅटर, लेफ्ट हँड बॉलर. प्लीज वेलकम श्यामदादा हजारे आणि जगदीश हजारे साहेब यांच्या शुभात या ठिकाणी सामना वीर पुरस्कार दिला जाईल विवेक जाधव यांना. आयुध स्पोर्ट शॉप यांच्याकडनं आपण पाहू शकता या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जर्सी आहे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे. तर सेकंड इनिंगमध्ये आपण या ठिकाणी ट्रॉफी देऊन मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. फर्स्ट इनिंगला ती जर्सी परिधान केली आहे विवेक जाधव यांनी, तर सेकंड इनिंगमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जात आहे श्यामदादा हजारे आणि जगदीशजी हजारे यांच्या शुभ हस्ते. प्लीज वेलकम